अमरावती मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांकडून जप्त केलेल्या मोबाईल प्रकरणाला नवं वळण. पोलीस काढणार मोबाईलचा सीडीआर. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 2 कैद्यांकडे आतापर्यंत सापडले 5 मोबाईल्स. कर्नाटकच्या बेळगावमधील मुडलगी नजीक धक्कादायक घटना. पत्नीची हत्या, मृतदेह पलंगाखाली लपवून पती पसार. 4 दिवसांनंतर हत्येचा उलगडा झाला. हुंड्यासाठी हत्या केल्याचा पत्नीच्या नातेवाईकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पुतण्याकडून काकासह शासनाला सुद्धा गंडा. लाखो रुपयांची 4 चाकी परस्पर स्वतःच्या नावावर करत केले अनेक व्यवहार. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर कोयत्यानं हल्ला करणारा जेरबंद. हल्ल्यामध्ये वापरलेला कोयता सुद्धा जप्त. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी. उल्हासनगरच्या हेडलाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुमारे 12 लाखांचा गुटखा आणि सुगंधी पान मसाला जप्त. गुन्हे शाखेची गुटखा विक्रेत्यावर सुद्धा कारवाई. जालन्यामध्ये अवैध वृक्षतोड करणाऱ्या एकाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालना महानगरपालिकेमार्फत अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर दाखल करण्यात आला गुन्हा. जालन्यामध्ये मागील 3 महिन्यांमध्ये टीओडी मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या एकूण 65 जणांवर गुन्हे दाखल. 9 लाखांची वीज चोरी उघड. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीज चोरांमध्ये खळबळ उडाली.